नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी वर्षा. मी तुमचं माझ्या बीटी फॅमिली कट्टा या चॅनेलवर मनापासून स्वागत करते. तर आजचा माझा विषय आहे की बऱ्याचशा महिला माझ्यासारख्या वेल एज्युकेटेड असून घरीच आहेत, म्हणजे आपल्या बाळासाठी. त्यांना त्यांची फर्स्ट प्रायोरिटी आपलं बाळ आहे. तर बऱ्याच म्हणजे मी आता एवढी शिकून, म्हणजे आता माझं लहान बाळ आहे आणि माझे सासू सासरे आहेत ते शेतकरी आहेत. त्यांना त्यांना शेती सोडताच येत नाही, म्हणजे ते घरीच राहू शकत नाहीत. त्यांना एक दिवस म्हणजे 1-2 दिवस थांबतील, पण त्यांचं रेग्युलर रुटीन शेताला जाणं आहेच. माझे मिस्टर आहेत ते गोकुळला असतात, त्यामुळे घरी त्यांना थांबताच येत नाही. आणि ज्या ठिकाणी मी थांबते ते एक म्हणजे असं गावच आहे. आजूबाजूला असं जास्त रहदारी वगैरे कोणच नाही, त्यामुळे मला माझ्या बाळासाठी घरीच थांबावं लागतं. तर सध्या तरी मी माझी फर्स्ट प्रायोरिटी माझं बाळ, म्हणजे मला माझ्या बाळाची मला काळजी घ्यायची आहे. प्रथमतः मला माझं आई पण मला जपायचं आहे. ती जबाबदारी मला पहिल्यांदा पार करायची आहे. तर माझ्यासारखे बरेच म्हणजे आता जे घरीच आहेत त्यांना बाहेरचे बरेच जण म्हणत असतील की हां, हिचा एवढं शिकून उपयोग काय झाला, घरीच आहे. म्हणजे प्रत्येक जणांना असतंच ना की ही शिकून म्हणजे हिचा उपयोग काय झाला. पण शिक्षणाचा उपयोग हा पैसे कमवण्यापुरताच नसतो, तर त्याचा उपयोग म्हणजे आपला शिक्षणाचा उपयोग बऱ्याच ठिकाणी आपण करू शकतो. तर मला एवढंच म्हणायचं आहे की मा ज्या माझ्यासारख्या महिला आहेत की त्या घरीच असतात, तर दुसऱ्या म्हणजे इतरांचं न ऐकता आपण आपलं मन काय म्हणतं आणि आपली पहिली जबाबदारी काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. तर आपण घरी बसल्या पण खूप काही करू शकतो. ते पण आहे की आपण जर म्हणजे असं आपलं घरी बसून बसून आपलं मन खाईत असतं आणि रिकामं डोकं बराच विचार करू लागतं. तर आपण कसं आपल्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत. तर तेच माझं पण असंच घरी बसून डोकं असेल, म्हणजे मन असं आपलं मन कशा ना कशा तरी गुंतलं पाहिजे, म्हणजे कोणताही विचार आपल्या मनात येत नाही. तर त्यासाठीच मी म्हटलं की आपण यूट्यूब सुरू करूया. त्याचबरोबर मी घरी एक छोटासा म्हणजे आवड म्हणून एक माझा छोटासा बिझनेस सुरू केला आहे की लोकरापासून मी छान छान अशा हेअर क्लिप असतील, हेअर बँड वगैरे, किचन वगैरे असं रुमाल असं बनवते. ऑर्डर येईल तसे मी बनवते. तर माझ्यासारख्याच अशा इतर महिला भगिनींना हेच सांगायचं आहे की आपण समाजाचा विचार करून आपण आपल्या मनाला खाईत असतो की हां, माझा का उपयोग नाही आहे, एवढं शिकून मी घरात आहे. आपण त्यांचा विचारही करायचा नाही. हां, पण एक एक म्हणजे ज्यांची परिस्थिती नाही किंवा ते गव्हर्नमेंट जॉबला आहे, त्यांना त्या महिलांना जाणं भागच असतं. पण हां, काहीतरी कारण आहे आणि त्या महिला घरीच आहेत. तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या आवडी-निवडी जपा. घरच्या घरी आपल्याला काय करता येईल, काय बघा. त्याचबरोबर आपल्या मुलालाही जपा. मला पहिल्यांदा तर माझे बाळ म्हणजे मला माझ्या बाळाचं बाळपण जगून घ्यायचं आहे, कारण ते पुन्हा परत येऊ शकत नाही. मला त्याला वेळ द्यायचा आहे, त्याला खाऊ वगैरे घालायचा आहे, सगळं करायचं आहे, कारण माझ्याशिवाय आता त्याची काळजी घ्यायला कोणच नाही. त्यामुळं मला प्रथमतः फर्स्ट प्रायोरिटी माझ्या बाळालाच द्यायची आहे, त्यानंतर सर्व काही. आणि शिक्षणाचा मी उपयोग पुढे करणारच, कारण असं नाही की मी घरीच बसणार. काही ना काहीतरी प्रयत्न मला करायचाच आहे. आणि शिक्षणातून आपण बरंच काही शिकून जातो. आता जे समोर मी तुमच्यासमोर जे बोलत आहे,
ते शिक्षणामुळेच. म्हणजे असं काही नाही की जे म्हणजे जे शिकलेले नाहीत ते त्यांना बोलताच येत नाही. त्यांनाही व्यवहार ज्ञान भरपूर असतं, पण त्यांची परिस्थिती आडवी येते म्हणून त्यांना शिकता येत नाही. असं काही नाही की जे म्हणजे शिकलेले नाहीत त्यांना काहीच येत नाही. तर आजच्या या व्लॉगमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की ज्या महिला आपल्या बाळासाठी घरीच आहेत, तर दुसऱ्याचं न ऐकता आपण आपलं आपलं मन काय सांगतं, आपली प्रायोरिटी काय आहे, तेच आपण जपलं पाहिजे. व घरी बसूनही आपण आपल्या आवडी-निवडी असतील व आपण म्हणजे आपलं काय फील्ड आहे आणि आपला छंद आहे तो आपण जोपासू शकतो. तर आजच्या ह्या व्लॉगमध्ये मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. तर आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. थँक यू.